स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। दोन सराईत सोनसाखळी चोरट्यांना बेड्या ठोकण्यात चितलसर मानपाडा पोलिसांना यश आले। आशिष कल्याण सिंग व अमित कुमार राकेश सिंग अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत। या चोरट्यांकडून पोलिसांनी 11 गुन्ह्यांची उकल केली असून त्यांच्याकडून 8,54,000 रुपये किमतीचे 122 ग्रॅम सोन्याचे दागिने व 2 मोटरसायकल असा एकूण 10,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रात महिलांच्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत होती। या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंगरे यांनी विविध पोलीस ठाण्यांना या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्याची व आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते। त्यातच 30 जून रोजी चितलसर मानपाडा पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणी पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश घोडे, पोलीस निरीक्षक विशाखा झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सांगळे, पंकज लहाणे व त्यांच्या पथकाने सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करून आशिष सिंग वय वर्ष 23 याला वर्तकनगर येथील दोस्ती बिल्डिंग येथून अटक केले। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार अमित सिंग याच्या साथीने ठाणे कल्याण परिसरात जबरी चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले। त्याप्रमाणे सावरकर नगर येथील आर.जे. ठाकूर कॉलेज समोरील शिवशाही बिल्डिंग येथे राहण्यात असणाऱ्या अमित सिंग याला बोरिवली येथून ताब्यात घेतले। त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केल्यावर त्याने त्याचा साथीदार आशिष सिंग व रोहित उर्फ विशाल याच्या मदतीने चितलसर, कासारवडवली, कापूरवाडी, खडकपाडा, नौपाडा, गोरेगाव पोलीस स्टेशन येथे दाखल जबरी चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले। पोलिसांनी या दोघांना अटक करून गुन्ह्यातील 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले। त्याचा एक साथीदार रोहित उर्फ विशाल हा फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत। ठाणे जिल्ह्यात काल सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर आज दिवसभर कायम आहे। जिल्ह्यात अनेक मार्गावर पडलेले खड्डे आणि त्यातच पावसाचे साचलेले पाणी यामुळे वाहतुकीचा वेग मंदावून कोंडी झाली। त्या शनिवार रविवार सुट्टीनिमित्ताने सहलीसाठी निघालेल्या नागरिकांचे वाहने रस्त्यावर आल्याने कोंडीत भर पडली। मुंबई, नाशिक तसेच घोडबंदर मार्गावर संथ गतीने वाहतूक सुरू आहे। ठाणे जिल्ह्यात काल सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली। आज दिवसभर पाऊस सुरूच होता। ठाणे शहरात आज सकाळी मुसळधार पाऊस झाला। काही वेळानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला। सायंकाळपर्यंत शहरात पावसाची संततधार सुरूच आहे असे काहीसे चित्र ठाणे पल्याडच्या भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण भागात होते। ठाणे शहरात अनेक सखल भागात मुसळधार पावसामुळे काही काळ पाणी साचले होते, पण पावसाचा जोर कमी होता सखल भागात साचलेले पाणी ओसरत होते। घोडबंदर मार्गावर पावसामुळे खड्डे पडले असून यामुळे आधीच वाहनांचा वेग मंदावलाय। त्यातच आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे घोडबंदर मार्गावरील उड्डाण पुलाच्या पायथ्याशी, कापूरवाडी नाका, माजिवडा, मानपाडा या भागात स्कूटरचे चाक अर्धे बुडेल इतके पाणी साचले होते, तर भिवंडी शहरातील काही ठिकाणी पाणी साचले होते। त्यामुळे या भागात काही काळ वाहतुकीचा वेग मंदावून कोंडी झाली होती। मुंबईतील कावेरी नाकवा कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे। वरळी हिट अँड रन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि कावेरी नाकवा यांना चिरडणाऱ्या मिहिर शहाला फाशी द्या आदी मागण्यांसाठी ठाण्यात उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना महिला आघाडीतील रणरागिणींनी काल ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन केले। या महिला आघाडीच्या आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना दिले। या आंदोलनात जिल्हा संघटक रेखा खोपकर, माजी नगरसेविका नंदिनीताई विचारे, उपजिल्हा संघटक ॲडव्होकेट आकांक्षा राणे, संपदा पांचाळ, महेश्वरी तरे, मंजिरी ढमाले, ज्योती कोळी, शहर संघटक महिला प्रमिला भांगे, वैशाली शिंदे, पुष्पलता भानुशाली, विद्या कदम, राजश्री सुर्वे, स्नेहा पगारे, उषा बोरुडे, वैशाली मोरे, विभाग समन्वयक निलिमा शिंदे, उपशहर संघटक अनिता प्रभू आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते। वरळी मधल्या भल्या पहाटे बेदरकारपणे गाडी चालवून कावेरी नाकवा या महिलेला चिरडण्यात आले। आरोपी मिहिर शहा शिंदे गटाचे पालघरचे जिल्हा प्रमुख राजेश शहा यांचा मुलगा असल्याने तब्बल 60 तासानंतर त्याला अटक करण्यात आली। त्याच्या रक्ताच्या नमुन्यात मद्याचे अंश सापडू नयेत म्हणून मंत्र्यांनी पोलिसांवर राजकीय दबाव टाकून शोधकार्य करण्यात विलंब लावून मोठे षडयंत्र रचले आदी आरोप या आंदोलनकर्त्या महिलांनी यावेळी केलेत।
मुंबई पोलीस सराईत गुन्हेगारांना तात्काळ पकडू शकतात, तर या मुजोर मीर शाहला पकडण्याकरिता 3 दिवस का लागले, यासाठी कोणत्या राजकीय बड्या नेत्यांचा दबाव होता, हे महाराष्ट्रासमोर आलेच पाहिजे. मतांसाठी आपल्या लाडक्या बहिणीचा वापर करणारे मुख्यमंत्री आता वरळीमधील कावेरी नाखवा या लाडक्या बहिणीला न्याय देणार का, असा सवाल देखील आंदोलनकर्त्या महिला शिवसैनिकांनी यावेळी केलाय. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे दोन्ही उमेदवार राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे पहिल्या फेरीत 24 आणि 23 मते घेऊन विजयी झालेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, प्रांत अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे या तिन्ही नेत्यांच्या नियोजनामुळे आणि आमदारांनी जी एकजूट दाखवली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार पहिल्या फेरीत विजयी झालेत आणि जितेंद्र आव्हाड व रोहित पवार यांचा पाचपळ ढोल फुटलाय. सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फुटणार म्हणून त्यांना हॉटेलमध्ये ठेवले होते, अशा प्रकारचे आरोप हे दोन्ही नेते करीत होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित कोट्यापेक्षा जास्त मते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीच्याच नव्हे तर इतरही आमदारांनी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार पहिल्याच फेरीत विजयी झालेत, अशी प्रतिक्रिया प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिले. तर अजितदादांच्या नियोजनामुळे हा विजय प्राप्त झालाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हे अजितदादांबरोबर आहेत, हे विधान परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध झाले. जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे मोठमोठ्या गप्पा मारत होते, त्यांना आता त्यांची लायकी कळालेली असेल. दादांच्या नादी कोणी लागू नये हाच या निवडणुकीचा संदेश आहे. उमरातील नगरसेवकही आमच्याबरोबर आहेत, हे आयुक्तांच्या बैठकीत दिसून आले, अशी प्रतिक्रिया प्रदेश सरचिटणीस व अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिले. काल झालेल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी महायुतीचे 9 उमेदवार रिंगणात उभे होते. या निवडणुकीत महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे दोन्ही उमेदवार राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे पहिल्या फेरीत विजयी झाले. या विजयाचा जल्लोष प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयात फटाके वाजवून एकमेकांना पेढे भरून ढोल ताशाच्या गजरात राष्ट्रवादी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेसाठी उभे असलेले आमचे दोन्ही उमेदवार श्री राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे पहिल्या पसंतीची मतं घेऊन 24 आणि 23 मतं घेऊन विजयी झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, कार्याध्यक्ष माननीय प्रफुल्लजी पटेल आणि प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब या तिन्ही नेत्यांच्या नियोजनामुळे आणि आमदारांनी
जी एकजूट दाखवली, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार पहिल्या फेरीमध्ये विजयी झाले आणि 2 लोकांचे ढोल फुटलेले, एक डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार. ढोल फुटला रे, ढोल फुटला, दोघांचाही ढोल फुटला. सातत्याने राष्ट्रवादीचे आमदार फुटणार म्हणून हॉटेलमध्ये ठेवलं, अशा प्रकारचे आरोप हे दोन्ही नेते करत होते. पण राष्ट्रवादीला अपेक्षित कोट्यापेक्षा जास्त मतं ही माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केवळ राष्ट्रवादीच्या आमदारांनी नाही तर अधिक आमदारांनी मतं दिली आणि म्हणून दोन्ही उमेदवार आमचे विजयी झालेले. एकच वादा, एकच वादा, पूर्णपणे पाठिंबा दिला होता. म्हणून मी बोललो ना, 2 नेत्यांचे आज ढोल फुटलेले आहेत, डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार. सातत्याने आमदार अजित पवार साहेबांना सोडून जाणार अशा प्रकारचं खोटं नाटक रोज प्रेस समोर येऊन बोलायचं. आज दोन्ही नेत्यांचे ढोल फुटलेले आहेत आणि त्यामुळे राष्ट्रवादीचे अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास सगळ्या आमदारांनी दाखवले. ठाण्याहून घोडबंद रोड किंवा नाशिकच्या दिशेने जाताना रस्त्यावर भले मोठे खड्डे पडू लागलेत. खड्ड्यामुळे वाहतूक मंदावते व वाहतूक कोंडी होऊन लक्षावधी ठाणेकरांना दररोज संतापजनक प्रवासाचा सामना करावा लागतो. महापालिका असो की रस्ते महामंडळ त्यांनी रस्त्यांची दुरुस्ती करायला घेतली तरी ठाणेकरांची कोंडी होते. मागच्या आठवड्यात दुरुस्ती केलेले रस्ते आठवड्यात पुन्हा खराब होतात. त्यामुळे आता दिवाळीपर्यंत रस्त्यांचे खड्डे, वाहतूक कोंडी व हालअपेष्टा यातून ठाणेकरांची सुटका होणार नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या कापूरवाडी, माजिवडा, मानपाडा, वाघवेळ पुलावर खड्डे पडलेत. महापालिकेचे 605 कोटी रुपये खर्चाची रस्त्याची कामे सुरू केली आहेत. घोडबंदरचा रस्ता पहिल्याच एका बाजूला डांबर तर त्याच्या बाजूला सिमेंट रस्ता, यात मोठी गॅप, यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. महापालिकेने घेतलेली रस्त्याची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. डोकाळी भागात भर पावसात रस्त्याचे काम सुरू आहे. वाघवीळ भागात सिमेंट रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. सिमेंट आणि डांबरी रस्त्यात गॅप राहिल्याने या ठिकाणी खड्डे पडू लागलेत. मास्टिकचा वापर करून खड्डे बुजवण्याचे नियोजन आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.